श्री स्वामी समर्थ गोरक्षनाथांची संपूर्ण कथा. अलख निरंजन आदेश. मित्रांनो, आज आपण नाथ परंपरेत पिढ्यानपिढ्या सांगितली जाणारी ही अत्यंत भावपूर्ण श्रद्धा कथा ऐकणार आहोत. अनेक भक्तांच्या मते ही कथा केवळ एक महान योगीच्या जीवनाची नाही, तर श्रद्धा, गुरुसेवा, संयम आणि आत्मज्ञानाच्या मार्गाची आहे. या कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्याला एक प्रश्न विचारतो: श्रद्धा मोठी की संशय? गुरूंचे शब्द मोठे की जगाचे बोल? अनेक सामान्य बालकाच्या प्रवास असा झाला की पुढे त्या लाखो लोक योगीराज गोरक्षनाथ म्हणून वंदन करू लागले. ही कथा शांत मनाने ऐका, कारण प्रत्येक प्रसंगात एक शिकवण दडलेली आहे. काळ फार जुना होता. त्या काळी एक लहानशा गावात दाम्पत्य राहत होतं. त्याचा संसार साधा होता. ते देवभक्त होते, प्रामाणिक होते. गावात त्यांचा मान होता, पण त्यांच्या आयुष्यात एकच दुःख होते. वर्षानुवर्षे त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. प्रत्येक वर्षी नवीन आशा निर्माण व्हायची आणि प्रत्येक वर्षी ती आशा तुटायची. त्या स्त्रीचे डोळे अनेकदा रडून कोरडे झाले होते. ती रोज देवासमोर दिवा लावत असे, हात जोडून म्हणत असे, हे प्रभू, माझ्या नशिबात मूल नसेल तर मला ते दुःख सहन करण्याची शक्ती द्या. तिच्या पतीलाही तिचे दुःख पाहवत नव्हते, पण तो फक्त तिचे अश्रू पुसू शकत होता. एके दिवशी गावात बातमी पसरली, महान योगी मच्छिंद्रनाथ गावात आले आहे. गावातील सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी धावले. काही आशीर्वाद घेण्यासाठी, काही प्रश्न विचारण्यासाठी, तर काही फक्त त्या तेजस्वी योगीचे दर्शन घेण्यासाठी. ती स्त्री ही धावत त्यांच्या चरणी पोहोचली. तिने नम्रपणे मस्तक टेकले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, गुरुदेव, माझ्या आयुष्यात सर्व काही आहे, पण माझी कुशी रिकामी आहे. मच्छिंद्रनाथांनी तिच्याकडे शांतपणे पाहिले. काही क्षण मौन पाळले. मग त्यांनी आपल्या झोळीतून पवित्र भस्म काढले. ते तिच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, हे श्रद्धेने स्वीकार, संशय करू नकोस. ती स्त्री आनंदाने घरी निघाली, पण नियतीने तिच्यासाठी वेगळीच परीक्षा ठेवली होती. वाटेत काही लोक तिची थट्टा करू लागले. राखेतून कधी मूल जन्माला येतं का? साधूच्या बोलण्याला इतका मनावर घेऊ नको, फसवणूक आहे. सुरुवातीत ती शांत राहिली, पण जितके शब्द तिच्या कानावर पडले गेले तितका तिचा विश्वास डळमळीत होत गेला. घरी पोहोचल्यावर तिने बराच वेळ त्या भस्माकडे पाहिले. शेवटी क्षणभरांसाठी संशयाने श्रद्धेवर विजय मिळवला आणि तिने ते भस्म घरामागील उकिरड्यात टाकून दिले. त्या एका निर्णयाने तिचे आयुष्य कायमचे बदलून जाणार होते. दिवस गेले, महिने गेले, वर्ष उलटत होती. 1, 2, 5 आणि नंतर 12 वर्षे पूर्ण झाली. एके दिवशी पुन्हा मच्छिंद्रनाथ त्या गावात आले. ते सरळ त्या स्त्रीच्या दारात गेले. ती त्यांना पाहतच त्यांच्या चरणी पडली. मच्छिंद्रनाथांनी शांतपणे विचारले, आई, माझा मुलगा कुठे आहे? तो प्रश्न ऐकताच ती रडू लागली. तिने सर्व सत्य सांगितले. मच्छिंद्रनाथ काहीच बोलले नाही. ते उकुरड्याजवळ गेले, डोळे मिटले आणि नाथ परंपरेत प्रसिद्ध असलेल्या जयघोष केला, अलख निरंजन. लोकपरंपरेनुसार त्यांनी क्षणी आतून आवाज आला, आदेश गुरु. संपूर्ण गाव स्तब्ध झाले. पुढे जे घडले ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले. असे श्रद्धेने सांगितले जाते, उकिरड्यातून एक तेजस्वी बालक प्रकट झाले. मच्छिंद्रनाथांनी त्याला जवळ घेतले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवत म्हणाले, आजपासून गोरक्ष आहे. तुझे जीवन सामान्य नाही. तुझ्या वाट्याला तप आहे, योग आहे आणि लोककल्याणाचे मार्ग आहेत. त्या दिवसापासून एक महान प्रवासाची सुरुवात झाली आणि पुढे हा बालक नाथ परंपरेतील महान योगी म्हणून ओळखला जाऊ लागला. गुरूंच्या छायेत सुरू झालेला दिव्य प्रवास, अलख निरंजन. त्या दिवशी संपूर्ण गाव अवाक झाले होते. ज्या उकिरड्याकडे कोणी कधी वळून पाहत नव्हते, त्या ठिकाणाहून तेजस्वी बालक प्रकट झाल्याचे नाथ परंपरेतील श्रद्धाकथांमध्ये सांगितले जाते. गावातील वृद्ध मंडळी एकमेकांकडे पाहू लागली. काहींनी हात जोडले, काहींनी मच्छिंद्रांच्या चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली. ज्या लोकांनी त्या स्त्रीच्या श्रद्धेची थट्टा केली होती त्यांना आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला. ती स्त्री धावत आली. तिने त्या बालकाला आपल्या कुशीत घेतले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती पुन्हा पुन्हा मच्छिंद्राच्या चरणी पडून म्हणत होती, गुरुदेव, माझ्याकडून मोठा अपराध झाला, तरीही तुम्ही माझ्यावर कृपा केली. मच्छिंद्रनाथ शांतपणे म्हणाले, आई, कृपेचा दरवाजा कधीच बंद होत नाही, परंतु श्रद्धा टिकवणारा माणूस त्या कृपेचा अनुभव लवकर घेतो. संपूर्ण गावात त्या घटनेची चर्चा सुरू झाली. लोक दूरदूरच्या गावात ही कथा सांगू लागले, परंतु मच्छिंद्रनाथांच्या मनात मात्र वेगळाच विचार होता. त्यांना माहीत होते, हा बालक केवळ एक आईचा पुत्र नाही, याच्या आयुष्यात
आयुष्यात ध्येय खूप मोठे आहे. गुरूंचा निर्णय. काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ त्या स्त्रीच्या घरी आले. ते म्हणाले, आई, या बालकाला मी योग्य विद्या शिकवू इच्छितो. हे ऐकताच त्या स्त्रीचे हृदय द्रवले. ती म्हणाली, गुरुदेव, इतक्या वर्षांनी मिळालेल्या लेकरापासून मी कशी दूर राहू? मच्छिंद्रनाथ प्रेमाने म्हणाले, जगात काही जीव स्वतःच्या कुटुंबासाठी जन्म घेतात आणि काही जीव संपूर्ण समाजासाठी. हा बालक दुसऱ्या प्रकारचा आहे. स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिने गुरूंच्या शब्दांचा मान ठेवला. तिने बालकाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, जा बाळा, गुरूंची सेवा कर, त्यांची आज्ञा कधी मोडू नको. बालकाने आईच्या चरणी मस्तक टेकवले आणि मच्छिंद्रनाथांसोबत प्रवासाला सुरुवात केली. जंगलातील आश्रम लोकपरंपरेत सांगितले जाते की अनेक दिवसांचा प्रवास सुरू होता. ते एका शांत अरण्यात पोहोचले. तेथे एक साधा आश्रम होता. ना भव्य मंदिर, ना राजवाडा, फक्त झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि ध्यानात मग्न असलेल्या योगी. मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, आजपासून हाच तुझा संसार आहे. येथे तुला सुख मिळणार नाही, पण सत्य मिळेल. त्या दिवसापासून गोरक्षनाथांचे नवे जीवन सुरू झाले. पहाटे ब्रह्ममुहूर्ताला उठले, नदीवर जाऊन स्नान करणे, आश्रमाची स्वच्छता करणे, धुनीसाठी लाकूड गोळा करणे, गुरूंसाठी पाणी आणणे आणि मग तासनतास ध्यान करणे, हा त्यांचा रोजचा नियम झाला. गोरक्षनाथ कधीही तक्रार करत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य होते. पहिली शिकवण. एक दिवस मच्छिंद्रनाथांनी विचारले, गोरक्ष, योग म्हणजे काय? गोरक्षनाथ नम्रपणे म्हणाले, गुरुदेव, मला अजून माहीत नाही. गुरु हसले. ते म्हणाले, योग म्हणजे चमत्कार नाही. योग म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवणे. ज्याने स्वतःचा राग जिंकला, त्याचे लोभ जिंकला, त्याने अहंकार जिंकला, तो खरा योगी. हे शब्द गोरक्षांच्या मनात कायमचे कोरले गेले. त्या दिवसापासून त्यांनी प्रत्येक क्षणी स्वतःवर लक्ष ठेवण्यासाठी सुरुवात केली. ते कमी बोलत, जास्त ऐकत आणि त्याहूनही जास्त शिकत. पहिली परीक्षा. काही महिन्यांनी मच्छिंद्र म्हणाले, गोरक्ष, उद्या तू भिक्षेसाठी गावात जाणार आहेस, पण लक्षात ठेव, कोणी काही दिले तर नम्रपणे स्वीकार, कोणी नाकारले तरीही त्याला आशीर्वाद दे. दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथ गावात आले. पहिल्या घरातून त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवण्यात आले. दुसऱ्या घरातून काही मिळाले नाही. तिसऱ्या घरातून त्यांची थट्टा झाली. काही मुलांनी त्यांच्यावर हसत माती फेकली, पण गोरक्षांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. ते फक्त म्हणाले, ईश्वर तुमचे कल्याण करो. संध्याकाळी ते आश्रमात परतले. कमंडलू जवळजवळ रिकामे होते. मच्छिंद्रनाथांनी विचारले, राग आला का? गोरक्षनाथ हसले. क्षणभर आला होता गुरुदेव, पण तुमची शिकवण आठवली. मच्छिंद्रनाथ समाधानी झाले. ते म्हणाले, आज तुझी भिक्षा अन्न नव्हती, आज तुझी भिक्षा संयम होती. त्या रात्री धुनीसमोर बसून गोरक्षनाथ दीर्घ ध्यानात मग्न झाले. त्यांच्या आयुष्यात खरी साधना आता सुरू झाली होती आणि पुढे त्यांनी अशी कठोर तपश्चर्या करावी लागणार होती, जिच्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण नाथ परंपरेत आदराने घेतले जाऊ लागले. ज्या लोकांनी कधी त्यांना साधा भिक्षुक समजले होते, त्यांनाच आता त्यांच्या महानतेची जाणीव होऊ लागली होती. गोरक्षनाथांचे जीवन म्हणजे संयम, साधना आणि भक्तीचे उदाहरण बनले होते. एक काळ असा होता की गोरक्षनाथ गावोगावी फिरून भिक्षा मागत असत. ते प्रत्येकाच्या दाराशी नम्रपणे उभे राहत. त्यांना धन, संपत्ती किंवा प्रसिद्धीची इच्छा नव्हती. त्यांचा एकच उद्देश होता, ईश्वराचे स्मरण करणे आणि लोकांना योग्य मार्ग दाखवणे. एका दिवशी ते एका गावात भिक्षेसाठी गेले. त्यांनी अनेक घरांचे दरवाजे ठोठावले, पण त्या दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही. काही लोकांना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर काहींनी त्यांना ओळखले नाही. पण गोरक्षांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते. त्यांनी मनात परमेश्वराचे स्मरण केले आणि शांतपणे एका झाडाखाली बसले. ते म्हणाले, ज्याने हे जीवन दिले आहे, तो सर्वांची काळजी घेतो. साधकाने परिस्थितीमुळे आपली श्रद्धा कधीही सोडू नये. त्यांची ही शांतता पाहून काही गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, महाराज, तुम्हाला भिक्षा मिळाली नाही, तरी तुमच्या मनात राग का नाही? गोरक्षनाथ म्हणाले, रागाने समस्या दूर होत नाही. मन शांत ठेवले तर प्रत्येक संकटातून मार्ग सापडतो. हळूहळू गावातील लोकांना त्यांच्या ज्ञानाची आणि साधनेची जाणीव होऊ लागली. त्यांनी पाहिले की गोरक्षनाथ स्वतःसाठी काही मागत नाही, पण दुसऱ्यांच्या दुःखासाठी नेहमी पुढे येतात. ते गरिबांना धीर देत, दुःखी लोकांना आशा देत आणि सर्वांना प्रेमाने वागण्याचा संदेश देत. काळ पुढे सरकत गेला.
त्यांच्या साधनेची कीर्ती दूरवर पसरली. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. परंतु इतका मान मिळूनही गोरक्षांच्या मनात काहीच अहंकार आला नाही. ते नेहमी म्हणत, मान सन्मान हा ईश्वराने देणगी आहे. त्यांचा अभिमान न करता त्यांचा उपयोग लोकांच्या सेवेसाठी केला पाहिजे. त्यांच्या या विचारांनी लोकांचे जीवन बदलू लागले. त्यांनी कधी कमी लेखले होते तेच आता त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊ लागले. गोरक्षनाथांनी आपल्या जीवनात एक मोठा संदेश दिला. संकट आले तरी धैर्य सोडू नका, नम्र सोडू नका आणि सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. म्हणूनच आजही भक्त त्यांच्या नावाचा उच्चार श्रद्धेने आणि आदराने करतात.